मंडळी, आपण शेगावकर आहात का? आणि आपण जर शेगावकर असाल तर ही बातमी आपल्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी. मंडळी नमस्कार, मी संतोष पिंगळे. जनसमूह न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आरोग्य हितासाठी असलेली ही अत्यंत महत्त्वाची बातमी आणि त्याबाबत असलेली प्रशासनाची उदासीनता आणि त्यातल्या त्यात येथे आपल्या प्रभागाचे लोकप्रतिनिधी यांचाही कानाडोळा, आणि हा कानाडोळा सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचं नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये डासांची वाढती उद्भत्ती ही नागरी हिताला घातक, आणि याबाबत असलेलं प्रशासन हे फक्त पदापुरतं आणि फक्त पगारापुरतंच का? महाराष्ट्रामध्ये शेगाव शहराचा मोठा नावलौकिक विदर्भ पंढरी आणि तेथे राहत असलेल्या नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या नगरपालिका प्रशासनाच्या कार्यभाराला पाहता महाराष्ट्रात स्वच्छ अभियानात अव्वल येणार हे गाव, परंतु येथे असलेल्या सुविधा देण्याबाबत हा कानाडोळा का होतो? विस्तारीकरण आणि वाढीव कर यासाठी वसुलीचा ससेमिरा हा जरी असला तरी सुविधांच्याच बाबतीत येथे अक्षम्य दुर्लक्ष का? आपण शेगावचे नागरिक आहात. शासनाच्या निकषाला अनुसरून आपण सर्व कर भरत असला तरी आरोग्य विभाग हा आपल्याकडे काळजी देतोय का? हा प्रश्न माझा एकट्याचा नाही, तर आपण शेगावकर आहात आणि डासापासून होणारे परिणाम असलेल्या विविध संघटना ही फक्त निवेदने देऊन जातात आणि कृती ही कधीच होत नाही. बातम्या प्रकाशित झाल्या जातात आणि या निवेदनातून आपल्या समस्या सोडवल्या जात नाही. डासाची उत्पत्ती आणि त्यावर होण्यामुळे ह्या डासाच्या उत्पादनामुळे वाढलेले आजार आज सर्वसामान्य ठिकाणी वावरणं वा घरात बसणं हे कठीण होऊन बसलं आहे. आणि त्यातल्या त्यात डास प्रतिबंधक करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे याचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव होत असला तरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून याची काळजी घेणं गरजेचं नाही का? आरोग्य विभागातून आज 2 महिने उलटले असले तरी या पावसाळ्याचा कमी जास्त प्रमाण असला तरी डासाच्या उत्पत्तीत वाढ झालेली आहे आणि सरकारी दवाखान्यासोबतच खाजगी दवाखान्यातही रांगा पाहायला मिळतात. परंतु या डासांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या दिवसामध्ये धूळ फवारणी करणं हा नियम नाही का, वा हा नियम फक्त बिलं काढण्यापुरता आहे का, असा सवाल सुजाण नागरिकांकडून जरी उठत असला तरी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी आरोग्याबाबत अद्यापही कोणता ठराव का घेतला नाही? आणि या पावसाळ्याच्या दिवसात नियमित स्वच्छतेचा अभाव, कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याच्या नाल्या भरलेल्या आणि ज्या नवीन वसाहती आहेत त्यामध्ये वाढलेलं गवत यामुळे डासाच्या उत्पत्तीस वाव. तर आता तुम्ही शेगावकर असाल तर या डास उत्पत्तीला आळा घालण्यासाठी तुमची महत्त्वाची भूमिका ही गरजेची आहे आणि त्यासाठी तुम्हाला नगरपालिका कार्यालयात आपला मोर्चा वळवण्याची गरज आहे. सदर व्हिडिओ हा डासांपासून होणाऱ्या आजारामुळे आरोग्यहित ही धोक्यात आलं आहे आणि तुम्ही जर शेगावचे नागरिक असाल आणि तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी असेल तर या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची जबाबदारी ही आपली पण आहे. तर सदर व्हिडिओ हा डासाच्या उत्पादनामुळे नागरी आरोग्य हे धोक्यात आलं आहे आणि मानवी हित जोपासणं आणि त्यासाठी सजग राहणं हे नागरिकांचं कर्तव्य. प्रशासन जागो झाले असेल तर त्याला जागवलं पाहिजे का? आणि डासाच्या उत्पत्तीसाठी उत्पादन प्रतिबंध करण्यासाठी या ठिकाणी धूळ फवारणी आवश्यक आहे का? आणि ही धूळ फवारणी न होत असेल तर फक्त आणि फक्त याची बिलेच काढण्यापुरती ही कारवाई होते का? हे पण सध्या या नगरपालिकेतील तपासाचा वा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि यासोबतच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी जनसमूह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.